आज आपण देवाच्या 4 गोष्टीबद्दल बोलणार आहोत. परमेश्वर जगामध्ये आहे, परंतु काही धर्ममार्तंडाने परमेश्वराची व्याख्या ही त्यांच्या स्वार्थाप्रमाणे करून लोकांना त्या परमपित्या परमानंद परमेश्वरापासून दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. परमेश्वर हा सर्व भूतामध्ये आहे, सर्वच जनामध्ये आहे. तो मंदिरातच दडलेला आहे असं नाही, सर्वसामान्य माणसामध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये असा हा आनंद घन स्वरूप परमेश्वर लपलेला आहे. परंतु तो आपल्याला दिसत नाही, त्याची आपल्याला अनुभूती होत नाही. मग ज्याप्रमाणे पाण्यामध्ये माती टाकली आणि ते जर ढवळलं तर ते पाण्यामध्ये प्रतिबिंब आपलं दिसत नाही, त्याप्रमाणे आपण आपल्यामध्ये षड्विकार जे आहेत ते आपण आपल्यामध्ये बिंबवून घेतले तर हा आपल्यामधला परमेश्वराची आपल्याला अनुभूती होऊ शकत नाही. आपल्यातले जे षड्विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, आणि हे आपले जे 5 इंद्रिय आहेत, 5 इंद्रियाचे 5 विषय आहेत. आणि याप्रमाणे एक सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जे तुम्हाला जे दिलेलं कार्य आहे, परमेश्वरांनी प्रत्येकाला उपजीविकेचं साधन दिलेलं आहे. मग तो लेबर असू द्या, नाहीतर ऑफिसर असू द्या, मिनिस्टर असू द्या, नाहीतर अजून उद्योगपती असू द्या, प्रत्येकाला आपलं आपलं उपजीविकेचं साधन दिलेलं आहे. आणि ते कार्य करत असताना ते परमेश्वराचं कार्य आहे असं गृहीत धरून, असं आपल्याला समजून आपण ते कार्य चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. असं करत असताना आपल्यातला मोह, हवरटपणा, ग्रीडीनेस हा संपून जातो आणि त्यामुळे माणूस जे त्याला दिलेलं कार्य आहे त्या कार्यामध्ये तो सक्सेस राहून तो अतिउच्च पातळीवर जाऊ शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे परमेश्वराने जे तुम्हाला कार्य दिलेलं आहे ते कार्य तुम्ही आनंदाने करायचं. ते करत असताना जे तुम्हाला परमेश्वर काम अलॉट करेल ते काम तुम्ही काम करायचं. त्या कामामध्ये तन्मयता असायला पाहिजे, त्या कामामध्ये तुमचं लक्ष केंद्रीकरण असलं पाहिजे, त्या कामामध्ये तुम्ही आवड निर्माण केली पाहिजे. ते काम दर्जेदार कसं होईल, लवकर कधी होईल, कसं होईल याकडे तुमचा कल असला पाहिजे. आणि यामुळे तुम्ही तुमच्या अवतीभोवती जे लोक असतात त्या लोकांचा तुमच्यावर विश्वास बसेल. तुम्ही जर विश्वास संपादन केला 4 लोकांचा, तुमची प्रचिती, तुमचे आचार, तुमचे वागण्याची पद्धत, तुम्ही केलेलं काम हे सर्व जगामध्ये पसरलं जातं आणि तिथं कुणीतरी त्या कामाची दखल घेत असतं. कामाची दखल म्हणजे परमेश्वर रूपी तो त्याच्या या विश्वामध्ये पसरलेले असतात. चांगल्या व्यवस्था जर तुम्ही तयार केल्या तर त्याचं फळ हे निश्चितच मिळतं. आणि हेच हिंदू संस्कृतीमध्ये हेच चांगले माणसं बनवण्याचं तंत्र हे हिंदू धर्मग्रंथात सांगितलेलं आहे. अर्थात प्रत्येक धर्मग्रंथात माणसाला चांगलं बनण्यासाठी त्याला सुखी कसं होईल, तो सुखी कसा राहील हेच त्याचे विचार त्यामध्ये मांडलेले आहेत. आणि प्रत्येक धर्मामधले संत
हे माणसाला सुखी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामध्ये त्यांचा किंचितही स्वार्थ नसतो. याप्रमाणे परमेश्वर हा आनंद घन स्वरूपाचा असून तो तुमच्यामध्ये दडलेला आहे, परंतु तुम्ही त्यास शोधू शकत नाही. कारण की हे जे षड विकार आहेत तुमच्यामध्ये, जे घावरटपणा जो आहे, नंबर 2 प्रमाणे काम करण्याची जी प्रवृत्ती आहे, ही वृत्ती किंवा आसक्ती, यामुळे हा आपल्याला आनंद प्राप्त होत नाही. जो हा आनंद प्राप्त करावायचा असेल आणि याची एक थोडी झलक जरी तुम्हाला मिळाली तरी हे संपूर्ण हे जे घाण आपल्या मनामध्ये पसरलेली आहे त्याचा क्षणात नायनाट होतो. त्यासाठी काही प्रयत्न करायची गरज नाही. ज्याप्रमाणे अमृताचा कलश एखाद्या माणसाला जर सापडला तर तो शूद्र बाकी गोष्टीसाठी कशाला काही प्रयत्न करेल, कशाला धाव घेत असेल. अमृताचा कलश म्हणजे परमानंद परमेश्वर. यावेळेस याची ज्यावेळेस तुम्हाला थोडी जरी झलक लागली, थोडी जरी अनुभूती झाली, तरी तुम्ही त्यामध्ये डेव्हलप करून तो आनंद प्राप्त करण्याचा तुम्ही सातत्यानं प्रयत्न करा. आणि यासाठी हे जे क्षुद्र विकार आहे ते आपोआप तुमच्यापासून गळून जातील. त्यासाठी विशेष प्रयत्न करावयाची आवश्यकता राहणार नाही.